हॅलो. तर आता दिवाळीची साफसफाई सुरू केलेली होती. तर फर्स्ट मी किचन साफ करायला सुरुवात केलं. तर बघा किती पसारा निघाला होता. पूर्ण सगळे भांडे काढलेले होते आणि सगळीकडे असा पसाराच होता खाली. नंतर आमच्या इथे भांड्याला मावशी असतात, तर मावशींकडून मी सगळे भांडे घासून घेतले आणि त्यांनी मला घासून दिले आणि मी धुवून काढले. तर सकाळी 10 वाजता झाल्या होत्या मावशी. तर म्हटलं लवकर भांडे धुवून पुसून घेऊ आपण आणि अधिराजला घ्यायला जाऊ. तर अशा प्रकारे खूप सारे भांडे दिसत काहीच नाही, पण एवढे भांडे असतात ना की ते जेव्हा निघतात तेव्हाच आपल्याला दिसतात की अरे खूप सारे दिसायला, असं जेव्हा आपण लावतो तेव्हा बिलकुल खूप कमी दिसतात असे भांडे. मग असे पटापट सगळे भांडे मी पुसून दिला आणि मावशींसोबत पण गप्पा चालू होत्या माझ्या. त्या तिकडे भांडे घासत होत्या बॅक साईडला आणि इकडे मी येऊन भांडे पुसत होती. तर आणि पुसणं झाल्यानंतर रूममध्येच मी वाळू घातले ते फॅन खाले. तर असे एक जे छोटे भांडे मोठे भांडे असे सगळे व्यवस्थित ते वाळू घातले. बघा किती सारे भांडे होते, म्हणजे इतके भांडे होते ना. तर वाळू घातल्यानंतर हे बघा, हे किती छान असे व्यवस्थित पद्धतशीर वाळू घातले गेले. एवढेच नाही तर आत पण खूप असे भांडे होते ठेवलेले. नंतर मला हे भांडे पुसून झाल्यानंतर अधिराजला घ्यायला जायचं होतं स्कूलमध्ये. तर मग मी अशी रेडी झाली आणि पटपट तयारी केली, कारण तेथे तो मग मम्मी कुठे आहे, मम्मी आली नाही का असं बोलतो. तर आधीच जाऊन उभं राहावं लागतं तिथे. तर पटपट तयारी केली आणि मी अधिराजला घ्यायला स्कूलला गेली. नंतर मी मशीनमध्ये काही बेडशीट ब्लँकेट वगैरे धुवायला टाकलेले होते. तर स्कूलमधून आल्यानंतर अधिराजला जेवू घातलं, त्याला व्यवस्थित त्याची तयारी करून दिली, हातपाय धुवून दिला. नंतर हे सगळे बेडशीट गोधड्या वगैरे जे काही होतं ते मी वर टेरेसवर नेऊन व्यवस्थित वाळू घातले. म्हटलं चला पटपट इकडचं आपण आवरून घेऊ, दिवाळीचं जेवढं होईल तेवढं. तर असं साफसफाई चालू आहे. तर सगळे सोफाच्या कवरा वगैरे अशा धुवून काढल्या. एवढं ऊन होतं ना, आता थोडासा थंडावा सुरू झालेला आहे पौर्णिमेनंतर. तर सकाळी रात्री थंडावा असतो आणि दुपारी खूप असं ऊन पडतं. तर हे सगळं असं वाळू घातलं इथे. तर मी पडताच राहिले वाळू घालता, म्हणजे इतकं गरमी होत होती तिथे आणि तिथे जागा पण नव्हतं उभं राहायला. नंतर दुसऱ्या दिवशी मी हा व्हिडिओ काढला पूर्ण आवरल्यानंतर हे व्हिडिओ आहे. मला जवळजवळ त्या दिवशी रात्री 10 वाजले पूर्ण आवरायला, पण त्या दिवशी मला वेळ नाही भेटला व्हिडिओ काढायला. मी दुसऱ्या दिवशी केला. तर असं झाली माझी किचनची साफसफाई. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.